माझं म्हणणं स्पष्ट आहे की आरक्षण कशासाठी, तर एखादा माणूस सशक्त असतो, त्याला चांगल्या आहाराची गरज नसते, पण त्या समाजाला 5000 वर्ष तुम्ही सर्व सुख सोयींपासून वंचित ठेवला, त्याला शिक्षणापासून वंचित ठेवला, त्याच्या राजकीय ताकदीपासून वंचित ठेवला, त्याची आर्थिक स्थिती कमकुवत करून ठेवली. त्या समाजाला पुढे आणलं पाहिजे ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनंतरची भूमिका महाराष्ट्रात जर कोणी आणली, फुले शाहू आंबेडकरांनंतर जर कोणी आणली, तर त्या विचारांचा खरा वारसदार एकच माणूस होता, ते आमचे शरद. आपण त्याच्यानंतर काय, आजही जातीय जनगणना, जातीय जनगणना, जातीय जनगणना, इथे गुळ लावून ठेवला, इथे गुळ. जातीय जनगणना करूच देणार नाही, ही बीजेपीची भूमिका आहे आणि हे आजची नाही आहे. त्यांचे एक मंत्री होते, त्यांनी जाहीररित्या 2019 मध्ये सांगितलेले कि जाति जाति में तेल बढ़ेगी, किसी हालत में हम ओबीसी की जनगणना नहीं करेंगे.